हे कोणतं ठिकाण आहे माहिती आहे का? बाळशिवबाला घेऊन जिजाऊ पुणे मुक्कामी असायच्या तेव्हा त्या या मंदिरात दर्शनासाठी नेहमी यायच्या. आम्ही इथे आलो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय इथे लागले असतील या भावनेने शहारून गेलो. पुण्यातील पाषाण परिसरात असणारी ही वास्तू. तुम्हाला प्रत्यक्ष इथे यायला जमलं नाही तरीही इथली संपूर्ण माहिती दिलेला व इथला संपूर्ण इतिहास वर्णन केलेला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आला आहे. डोळ्यांना सुखद अशी मंदिर परिसराची दृश्य, इथल्या स्वयंभू शिवलिंगाची आख्यायिका, हे मंदिर कुणी बांधलं, इथे जिजाऊ व बाळशिवाजी येत असत, पेशव्यांचा इथला वावर इत्यादी गोष्टींची इत्थंभूत माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. इतक्या हजार वर्षांपासूनची ही मंदिरं आजही भक्कम का आहेत माहिती आहे का? कारण ही आहेत हेमाडपंथी शैलीची मंदिरं. हेमाडपंथी म्हणजे काय ते बघूया. भारतीय स्थापत्य शैलीतील ही एक प्रमुख व महत्त्वाची शैली आहे. 13व्या शतकात जेव्हा देवगिरीवर महादेव यादव व रामदेव यादव या दोन यादवकालीन राजांचं राज्य होतं तेव्हा त्यांच्या दरबारात हेमाद्री नावाचा एक प्रधान होता. त्या हेमाद्री पंडितांनी महाराष्ट्रात आणि दख्खनच्या पठारावर या शैलीची अनेक मंदिरं उभी केली. म्हणून याला त्यांच्याच नावाने ओळखले जाते. हेमाद्री म्हणून हेमाडपंथी. हेमाडपंथी शैलीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? आपण जनरली बांधकाम करतो तेव्हा 2 विटांच्या मध्ये सिमेंट भरतो. त्या काळी दगडी बांधकामं असायची. 2 दगडांमध्ये चुना किंवा तत्सम वस्तू भरल्या जायच्या. ऊन, वारा, पाऊस इत्यादी नैसर्गिक गोष्टींनी या आतील चुन्याचं इरोजन झालं की ती वास्तू डगमगायची, कोसळायची, कालांतराने नष्ट व्हायची. पण हेमाद्री पंडितांनी अशी काही पद्धत शोधली की आज हजारो वर्षानंतरही ही मंदिरं उभी आहेत. या वास्तू आपण आज पाहू शकतो. हेमाडपंथी शैलीत दगडामध्ये चुना किंवा तत्सम वस्तू न भरता ते दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून त्यांना खाचा पाडून ते एकमेकात घट्ट बसतील अशी रचना केली जाते. मंदिराच्या पायापासून वर शिखरापर्यंत हे दगड एकमेकात गुंफले जातात. बाहेरून पाहताना हा एकच दगड असावा असं वाटतं. इतकं सफाईदार हे काम आहे. वेरूळचं घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिर ही हेमाडपंथी स्थापत्य शैलीची उदाहरणं आहेत. हेमाद्री पंडितांमुळे आपण आपला वारसा पाहू शकतो. त्यांचे आभार मानून हा व्हिडिओ नक्की पहा. थँक्यू.